नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधी स्वागत. मित्रांनो, आज आपण कोथळ्याच्या भैरोबाला चाललो आहे. तर खाली ही पाहूत काय भैरोबाची, याच्याच वर भैरोबाचं देवस्थान आहे गडावर. मित्रांनो, याच्या आधी आपला पहिला व्हिडिओ झाला आहे, पण मग तो थोडासा काय गडबडीत झाला होता. तर मग हा जरा आपण थोडंसं व्यवस्थित घेतो आहे. त्यासाठी इथं आपण खाली या पावतकाचं दर्शन घेऊन आता वर चढायला सुरुवात करतो आहे. तर व्हिडिओ जर मोठा झाला तरी पूर्ण पहा, कारण थोडीशी वेगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोच करणार आहे. तर चला मित्रांनो, आता ह्या पाऊल वाटेने आम्ही चढायला सुरुवात करतोय. पावतका संपल्यानंतर मित्रांनो खाली इथं नाडेकरांचं जमीन आहे, शेत, आणि ते संपल्यानंतर आपण आलो आता बनामध्ये. हा बन मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवला होता. हा कोथळ्याचा भैरोबाचा बन आहे, म्हणजे देवाची जागा आहे मित्रांनो ही. आणि इथं खूप मोठमोठे झाड आहेत आणि हा प्राचीन बन आहे. या बनातले मित्रांनो कोणी झाडं तोडीत नाही किंवा हे सरपण वापरत नाही, हे मी मागच्या वेळेस सांगितलं. हा इथं खांबळ आहे. या देवाच्या डोंगरावर गेले लाईट. मित्रांनो, चालताना दमही लागतोय आणि ह्या दगडदोंड्यातून झाडाच्या पालापाचोळ्यातून ही पाऊलवाट. आणि इथे कडा आहे मित्रांनो. या कड्याच्या खोडी बरीच दाट झाड आहेत, खूप मोठमोठाली. हा कातळ कडा आहे चांगला. आणि ह्या दरीतून वर जायचे. इथं एक रेलिंग दिसते कडेच्या खाली. तर ही खूप मोठी जागा आहे इथं या ठिकाणी. मित्रांनो, खालून 15 ते 20 मिनटाची चढाई केल्यानंतर या दरीतून आलोवर 15-20 मिनटाची चढाई केल्यानंतर आपण आता इथं पोचलो आहे या उंबराच्या झाडाखाली. आणि इथून मित्रांनो पहिल्या शिडीला सुरुवात झाली. ही पहिली शिडी दिसते आपल्याला. आता आपण पहिल्या शिडीला चढायला सुरुवात केली. ही पहा मित्रांनो, ही पहिली शिडी. इथून वर ही पहिली शिडी आहे. त्याच्यावर हा उंच असा कातळ कडा, म्हणजे तामकडा आहे. आणि इथून थोडीशी साईट आहे. असं हिरडीचं झाड आहे आणि तिथून वर चढायला लागत आहे. तर हे असं आहे वरून खाली. आता आपण आलोय इथं वर. इथं थोडी मोकळी जागा आहे आणि तिथून मित्रांनो एक कोथळी हा गडाच्या बाजूचा डोंगर दिसतो इथून. तर मित्रांनो, आपण ह्या पाऊलवाटेनं वर आलो. ही देवाकडे वाट गेली. तर त्याच्या पहिले आपण इकडं पाहणार आहे काय इथे. तर मित्रांनो, इथं एक हौद आहे, म्हणजे टाका. हे पाणी थोडं कमी आणि असा हौद आहे इथं. इकडं हौदाच्याच बाजूला इकडे केले मित्रांनो रेलिंग. खूप लांब आहे ही, पुढं गर्दी आहेत. आणि हा एकदम उंच असा तांबकडा आहे, म्हणजे तांबड्या कलरचा तांबकडा, एकदम कातळ कडा असा उंच आहे. तर मग आता हे झाल्यानंतर आपण निघालो पुढं देवाच्या वाटानं. ह्या वाटानं चाललो मित्रांनो. इकडे एक कडा आहे आणि इथे थोडीशी मोकळी जागा आहे, ही रेलिंग. तर इथून आता पुढं गेल्यानंतर आपण उजवीकडे वळायचे. आणि पुढं गेल्यानंतर इथं पाण्याचा हौद आहे मित्रांनो, एक दोन्ही म्हणतात.
ह्या डोनीतलं पाणी मित्रांनो आलेले जे वाटसरू जे भक्त ते प्यायल्यासाठी वापरतात. एकदम फ्रीजपेक्षाही गार असं पाणी ह्या डोनीमध्ये. जाऊन आले का वरून? कुठले पाहुणे आहेत? विहीरचे का? बघत आहे का वर? डोनीपासून मित्रांनो आता दुसरी शिडी चालू होते, म्हणजे दुसऱ्या नंबरची शिडी चालू होते. इथं जाणाऱ्यांसाठी एक आणि येणाऱ्यांसाठी अशा 2 शिड्या एकत्र जोडल्यात. इथं हे पाहुणे आलेत. आता विचारू आपण कुठले पाहुणे आहेत? विहीरचे का? नाडेकर. मित्रांनो आता आपली दुसरी शिडी जवळजवळ संपत आले. म्हणजे तीन शिड्या आहेत मित्रांनो. पहिली आणि ही 2 नंबरची म्हणजे दुसरी, आणि याच्यावर अजून एक तिसरी. तर मग ह्या डोनीपासून आपण आता वर आलो आहे. आता ही शिडी संपल वर. कुठले पाहुणे आहेत? तळे कोथळेचे. हां ना. हां, कोण? नाडेकर का? नाडेकर. बरं, चला. आमची ही दुसरी शिडी चढून झाली मित्रांनो. इथं जे पाहुणे गेले ते तळा विहीर या गावांचे होते ते इथं खाली गेलेत आपल्याला दिसतात. आणि आता ही शेवटची तिसरी शिडी आहे. ही तिसरी शिडी चढल्यानंतर आपण डायरेक्ट देवाकडे जाणार आहे. तर मित्रांनो चढाई उंचावर आहे आणि त्याच्यामुळं दमही लागतो, ऊन होतो. खडकाळी नाही हे, त्याच्यामुळं खडक लवकर तापला जातो आणि मग उष्णता वाढते. तर असू द्या, आपल्याला देवाला जायचे म्हणलो ती काय अडचण नाही. मित्रांनो 3 शिड्या संपल्या आणि आता फायनली आपण आलोय वर. कुठं? देवाकडं. तर हे पहा देवाचं पटंगा नाही इकडं. आपण आता पोचलोय वर. हे पहा इकडं जी गर्दी दिसते आपल्या पाठीमागं तिकडं देव आहे आणि खूप सारा पाहायचे, माहिती घ्यायचे. तर चला आता पहिलं आपण दर्शन घेऊ आणि मग पुढची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता आपण देवाच्या एकदम जवळ आलो आहे. इथं अनेक भक्त बसलेत, भाविक. आणि इथून मित्रांनो देवाच्या डाव्या बाजूनं असं जावं लागते, रेलिंगच्या बाजूनं. तर मग इथं आता आपण आलो देवाजवळ आणि इथं खूप भाविक बसलेत. इथं चालू आहे मित्रांनो दर्शनाचा, काहींचा प्रसाद लावायचं काम चालू आहे. नाडेकर बाबा हे बघत आहेत, तुकाराम नाडेकर, आणि ते इथं प्रसाद लावायचं काम चालू आहे. मित्रांनो प्रसाद म्हणजे काही ठिकाणी कौल म्हणतात. तर इथं हे गोट्याचे प्रसाद आहेत, म्हणजे गोट्याचा कौल. भगत हा गोल गोटा आपल्या डोक्यावर ठेवतो आणि इकडं भक्तांनी आपली इच्छा काय असेल ती मागायची, उजवा दे किंवा डावा दे. मग ज्याप्रमाणे उजवं पडलं तर आपलं काम होईल आणि डावं पडलं तर काम नाही होणार. अशा पद्धतीनं इथं प्रसाद लावले जातात. आणि प्रसाद लावल्यानंतर देवाचा जो अंगार आहे, जो देवाचा अगरबत्तीचा किंवा गौऱ्यांचा अंगार, तो भगत आपल्याला पुडीमध्ये बांधून देतो. तर आता हे प्रसाद उजवीकडे पडताना दिसतेत आपल्याला. हे बघा हलवायचं नाही, काही नाही. आणि तो गोटा आपोआप उजव्या बाजूला पडतो किंवा डाव्या बाजूला पडतो आणि मग उजवे प्रसाद दिले असे मानतात. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो प्रसाद लावायचे झाले आणि सगळेजण नारळ फोडायलासाठी किंवा पाया पडायलासाठी जागेवरून उठले. एकदा जर नारळ फोडला तर पुन्हा प्रसाद लावता येत नाही किंवा कौल लावता येत नाही. म्हणून प्रसाद होईपर्यंत कोणी नारळ फोडायचा नसतो. आणि मग आता सगळे
आपापल्या वाटा निघून गेले. इथं देवाच्या पुढंच आहेत मित्रांनो हौद आणि पुढं दीपमाळ दिसते. तर मग ही दीपमाळ बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि या झेंड्याच्या बरोबर खाली जी पावतका मी दाखवली सुरुवातीला ती पावतका आहे. आणि तिच्याच खाली समोर दिसतोय तो खाली गाव म्हणजे कोथळे गाव. हा कोथळे गाव दिसतोय मित्रांनो वरून गडावरून. तर कोथळे आणि हा जंगल आहे खाली म्हणजे बन. त्या बनाच्या लागूनच इथं एक डोंगर आहे. तर त्या डोंगराचं नाव आहे कोथळी आहे. आणि त्या कोथळीवरूनच ही ही जे दिसतंय हा डोंगर याला कोथळी म्हणतात मित्रांनो, कोथळी. आणि ह्या कोथळीमुळंच कदाचित खाली जो गाव आहे त्याला कोथळे हे नाव पडलेलं असावं. तर ह्या कोथळी इथे आणि इकडं जो विहीर हा विहिरीचा परिसर आहे. आणि हा इथं देवाचा डोंगर इकडे मित्रांनो हा इथंच दक्षिण दिशा ही. आणि त्याच्या पलीकडचा जो सपाट डोंगर दिसतोय तो आहे हरिश्चंद्रगडाचा डोंगर. तर असा ह्या कोथळे भैरोबाचा कोथळे ह्या गावी आपण या गडावर आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो का इथं जी ही कोथळी हा डोंगर ह्या डोंगरामुळंच ह्या गावाला कोथळे हे नाव पडलेलं असावं. तर हा खाली गडाच्या खाली जो डोंगर दिसतोय जी झाडी दिसते ही इथून टोलारखिंडीकडे रस्ता गेला मित्रांनो. समोरचा हरिश्चंद्रगडाचा हा सपाट डोंगर असा हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला हा कोथळ्याचा भैरोबा आहे. हरिश्चंद्रगड मागं पश्चिमेला आहे आणि हा देव पूर्वेला. आणि आता आपण चाललो आहे भैरोबापासून दक्षिणेला. इकडं ह्या डोंगराकडं इकडं हौद आहेत आणि या हौदांचंच पाणी देव नाण्यासाठी आणले जाते. तर मग इकडं या हौदा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे पहा इथून हौदा दिसतात आपल्याला सपाटीमध्ये देवाच्या दक्षिण बाजूला. आता हे 5 हौद आहेत. ह्याच्यामध्ये थोडं गढूळ पाणी याच्यामध्ये चांगले निवळ दिसत आहे स्वच्छ. पुढं पाहू आपण आता पुढं कसं दिसतं आहे मित्रांनो. यांच्यामध्ये इकडं कडाला थोडं कमी पाणी याच्यामध्ये आहे भरपूर. इकडं पण भरपूर आहे. तर मित्रांनो आपण ह्या हौदांजवळ पोचलो. इथं हे 5 हौद आहेत आपण पाहिलेत. इथं हे 5 हौद आहेत आणि या इथल्याच ह्या हौदांचंच पाणी मित्रांनो देव नाण्यासाठी नेलं जातं आहे. देव त्या तिकडं दिसतोय आपल्याला ते झाड आहे तिथं उंबराचं तिथं. आणि हे देवाच्या दक्षिण दिशेला आहे ह्या 5 हौदा. आणि ह्याच हौदांचं पाणी नेऊन देव नाणल्या जातं. आणि इथे ना मित्रांनो इथं देवाच्या जी आपण वाटापासून इकडं आलो ना तिथून इकडं महिलांना प्रवेश नाही असं म्हणजे इथले स्थानिक सांगतात. मग ते का नाही हे काय आपल्याला माहिती नाही. आणि त्यांनी एवढं पुढचं सांगितलं नाही. तर ते म्हणतात का इकडं महिला जात नाही असेल काहीतरी. आणि हा पश्चिमेला आपल्या माळवातल्या बाजूला जो इथून तिथून लांब डोंगर दिसतोय ना मित्रांनो हा निमा जळाला आहे काही निमा थोडासा तसाच आहे. तो आहे हरिश्चंद्राचा डोंगर. राजा हरिश्चंद्रगडाचा डोंगर येतो. आणि हा आपल्या भैरोबाचा डोंगर हा ही म्हणजे हा वेगळा डोंगर आहे मित्रांनो. इथं खाली खिंडे आणि इथून पाठीमागं वेगळा डोंगर आहे हा तिकडं. तर हा कुठं गेला
आता इथं आपण कोथळ्याले, याच्या पुढं तळा, विहीर, कोना, असं तर फार कोथळूपर्यंत ही पर्वतरांग गेली. आणि इथून हा कट झाला, हा ह्या हरिश्चंद्रगडाच्या इथून, म्हणजे त्या बाजूला हरिश्चंद्रगड आणि या बाजूला हा कोथळ्याचा डोंगर. मधून ही जी झाडी आहे ना, त्या झाडीतून तोलारखिंड हा रस्ता गेला, जे टोलरी म्हणतो आम्ही, आमच्याकडे टोलरीच म्हणतात. त्या टोलरीला म्हणजे तोलारखिंडीकडे तो रस्ता गेला पायी पायी, म्हणजे असा कच्चा रस्ता आहे. असं इथं आपण आहे. आणि आपल्या पाठीमागे मित्रांनो फार लई लांब जो डोंगर दिसतोय ना, तो तीच पर्वतरांग, म्हणजे शिरपुंजाचा जो भैरवगड आहे, शिरपुंजाचा भैरोबा, तिकडं तो डोंगर तिथूनच लागला, बरंच लांब इथून. तर मग इथं ह्या हौदा मित्रांनो कसे आहेत, पूर्वी जे काही असेल त्या पद्धतीनं देवानी ह्या हौदा इथं हे खोदलेले आहेत. आणि या हौदांचंच पाणी देव नाण्यासाठी वापरलं जात आहे. आणि गाळ झाला आहे मित्रांनो त्या हौदांमध्ये, तो गाळ काढायला पाहिजे. गाळ काढला तर अजून नक्कीच जास्त पाणी बसेल. तर असा पूर्ण फिरल्यानंतर आता आपण खाली उतरायला सुरुवात करायची मित्रांनो.